नमस्कार माऊली. ज्यावेळेस ज्ञानश्री माऊलीला लोक शिवायचे त्यावेळेस लोक आंघोळी करायचे. आज त्याच ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागतात. तर जीवन असेच जगा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत विरोध केला ते लोक आज त्यांचं दर्शन घ्यायला येतात. असेच जीवन जगा ज्ञानेश्वर माऊली सारखे. त्याचप्रमाणे इंदुरकरी महाराजांना आज समाजातून विरोध होत आहे. आपल्या प्रबोधनातून ते समाजाला आपली शिकवण देतात. आपल्या शैलीतून, विनोदी शैलीतून ते सांगतात समाजाला. समाज त्याचा अर्थ वेगळाच पकडतोय. विरोध काय होते की आता नुकताच झालेल्या साखरपुड्यावर त्यांनी एवढा अफाट खर्च केला आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी. कोणता बाप आपल्या मुलीसाठी खर्च करू शकत नाही? करू शकतो. कारण त्यांना समाज दाखवायचं आहे की आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी, अशी सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण बी काही आपली इच्छा आहे मुलीसाठी ते त्यांनी केलं. त्यांनी जनतेला असा सल्ला दिला आपल्या प्रबोधनातून की तुम्ही मध्यमवर्गीय असाल तर तुमच्या मुलीचे साखरपुड्या लग्न समारंभ कमी खर्चामध्ये करा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर लोकांना वाटते त्यांच्या मुलीसाठी खर्च केला तर आम्हाला ज्ञान सांगतात. लोका सांगे बरोबर नाही, आपण स्वतः कोरडे पाहिजे, असे लोक समाजाचं म्हणणं आहे. हे चुकीचे आहे. असा विरोध समाजातून होत आहे. पण नंतर लोक एवढं समाजातून त्यांना ज्ञान देतात लोकांना नंतरच कळेल की त्यांच्या काय समाजाला शिक मिळाली. नंतर लोक त्यांच्या पाया पडायला येतात. ज्ञानेश्वर महाराज सारखे ती कहाणी पहिली सांगितली तेव्हा समाजाला कळेल इंदुरकर महाराज काय आहे. बरोबर आहे. पहा व्हिडिओ. कारण ते फेटा ठेवण्याच्या एक गोष्टी करतात. आता मी फेटा ठेवणार, आता बस झालं समाजासाठी, आता मी कीर्तन करणे बंद करणार, असं त्यांचं मनोगत व्यक्त करतात. आणि त्याच्यामुळे मी आता कंटाळलो महाराज. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली. 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत राहायला नव्हतं लागत. माझ्यापर्यंत ठीक. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि याची अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकडने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं. हा मी 2-3 दिवसापासून विचार करतोय. मी 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी, पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता.